गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कंठाटोपी च माला दंडकमंडलूधर कटयांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां। स्वामी हो। घरात जेवढी लाकडं होती ती संपली आता. आज सांच्याला लाकूड फटा मिळाला नाही तर चूल पेटायची नाही. रानात सुक्या लाकडाची वानवा आहे, थोडीशी आहे ती बी सागाची आहे. वली लाकडं तोडाया राजासाहेबांनी मनाई केलेली आहे. एकच वन आहे आणि राधासाहेब तिथं कशाला बघायला येते ती. मुसकी बांधून घेऊन जातील ना तेव्हा कळेल तुला. मी अभि जबल तेवढा पाथेरा गोळा करते आणि पेटवते चूल. लाकूड नाही, पाथेरा नाही, राहूया उपाशी आपण. सकाळी सकाळी झाली तुझी टिरटिर सुरू. कामासाठी बाहेर जायच्या वेळी लावलास रडकासूर. आता जे हाय ते सांगाय नको. आणि यात कसला रडकासूर लावलाय मी. आता जातो ना, लाकूड फाटा भेटल्याशिवाय येतच नाही परत. हे नाही ते नाही, हे संपलं ते संपलं, हे खपलं ते खपलं. माझा बी विचार कर जरा. मी काय तिकडे रानात झोपा काढायला जात नाही. जंगलात एक सुक्क झाड नाही. हिरवं झाड तोडायचं तर राजासाहेब यायची भीती. कुठून कसे येतील आणि कुठं घेऊन जातील कळणार बी नाही. हिरव्या फांदी फुलावर खाव घालायचा तर जीव तगमगतो. आपल्या पोटच्या खळगी पाय त्यांचा जीव घ्यायचा वय. आपल्याला नाही हे पटत. अव अव थांबा तरी. अव थांबा की. अव तुम्ही दुपारचा भाकर तुकडा तिथं दिसरून आलात. हवाय मला. तू दुपारी उपाशी राहू नये म्हणून ठेवली होती ती. चुकलं माझं. मला असं बोलायलाच नाही. असं म्हणू नकोस. माहिती आहे मला. मी उपाशी राहू नये म्हणूनच तू पोटतिडकीनं बोलत होतीस. कमला, देवाने चोच दिली आहे ना, दाना पण तोच देईल. आजपर्यंत आपली चूल कधी पेटली नाही असं झालंय नाही ना. यापुढे सुद्धा तो कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन आपल्याला नक्की मार्ग दाखवेल. संक्रिया कुठे राहिला. ओ संक्रिया, तू बघ आला संक्रिया. चल, आज लाकूड फाटा घेतल्याशिवाय यायचंच नाही परत. चला तर. चल चल. आता हस की जरा. तुझ्या डोळ्यातलं पाणी हे आठवलं ना तर लाकडावर घाव घालताना माझी कुऱ्हाड गळून फेडायची. हस की वाईच. दाखव तुझ्या मोत्यांची कवळी. चल येतो हा.
ज्याने चोच दिले तोच दाना सुद्धा देणार, हे अगदी खरं आहे. परंतु भौतिक गोष्टींचा तुटवडा भासत असला की मानवी मन भौतिकतेच्या शोध कार्यात गुंतून जातं आणि नेमकं त्याच वेळी मानवाची आध्यात्मिक वाटचाल थांबते. हिरव्या रानातील वृक्षवल्लींच्या जीवाचा विचार करणारा हा कुशा केवळ त्याच्या भौतिक गरजेपोटी त्याच वृक्षवेलींची कत्तल करून त्याची आध्यात्मिक प्रगती खुंटवत तर नव्हता ना. असे असेलही नसेलही, परंतु देवाजीच्या मनात काय आहे हे त्या देवालाच ठाऊक. आज सांच्याला लाकूड मिळाला नाही तर चूल पेटायची. आज काय बी करून लाकूड फाटा घरी न्यायाच पाहिजे, नाहीतर चूल नाही धगणार. आज माझ्या चपराखाली बी चूल नाही पेटणार. पण काय नाही जमलं तर कासव पकडून विकणार. अरे ये पकडलं ना तर फाकाफुकी मरशील. काय म्हणतोस काय? कासव पकडणार म्हणे, दमलास काय? चल उठ उठ, चल पुढच्या अंगाला बघूया लाकडं. चल उठ लवकर. दमलो रे बा दमलो. अरे 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 तिकडं कुठे जातोयस? अरे बाबा, ह्या अंगाला इथं एवढे दिवस जातो या, एक भार मोली नाही सापडली. अरे तिकडे जाऊ नकोस. आतापर्यंत त्या रानात कोणी गेला नाही. हा, वरच्या आलीचा रघु गेला होता, पण आतापर्यंत परतलाच नाही तो. ठाव आहे मला, नाहीतरी असं बी मरायचंच आहे आणि तसं बी मरायचंच आहे. तू जा, मी नाही येणार. अरे त्या रानात दिवसा ढावळ्या वाघ फिरतात आणि सापाची मोठमोठी वारुळ आहेत, वारुळ. त्या वाटेवरती विंचू आहेत, विंचू. आणि म्हणून म्हणतो तिकडे जाऊ नकोस. ऐक माझं. तू जा त्या अंगाला, मी जातो इथे. अरे अरे कुशा, अरे नको. अरे कुशा, अरे कुशा जाऊ नकोस. अरे बाबा माघारी फिर, अरे माघारी फिर. बा मल्हारी राया, हा जर परत नाही आला तर घरात तोंड काय दाखवू? सांभाळ रे बाबा त्याला.